महिलेने देवघरात असं काही केलं की जागीच अटक। ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। महिलांनो सावधान, कारण जे काही घडलं ते इतकं विचित्र आहे की सुरुवातीला पोलिसांनाही यावर विश्वास बसत नव्हता। कोल्हापूर शहरातील एका शांत आणि निवांत वस्तीत ही घटना घडली। या वस्तीत बहुतांश घरं जुन्या पद्धतीची मोठी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहेत। इथले लोक एकमेकांना ओळखतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, त्यामुळे या वस्तीत राहणाऱ्या लोकांना आपण सुरक्षित आहोत असा एक विश्वास होता। पण याच विश्वासाला तडा जाणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली। या वस्तीत राहणारे एक कुटुंब होतं, संकेत पाटील नाव बदललेलं आहे। हे कुटुंब अत्यंत श्रद्धाळू आणि देवभोळं होतं। त्यांच्या घरात एक सुंदर प्रशस्त देवघर होतं, ज्यात पिढ्यानपिढ्या जपलेल्या मूर्ती होत्या। रोज सकाळ संध्याकाळी या घरात देवपूजा होत असे आणि घरातील प्रत्येक सदस्याचं या देवघराशी एक विशेष भावनिक नातं होतं। त्या दिवशी दुपारची वेळ होती, उन्हाची तीव्रता वाढलेली होती आणि बहुतांश लोक घरातच विश्रांती घेत होते। रस्त्यावर तुरळक वर्दळ होती आणि एरवी गजबजलेला परिसर त्या दुपारी अगदी शांत भासत होता। नेमकी हीच वेळ साधून एका महिलेने या भागात प्रवेश केला। ती महिला कोण होती, ती कुठून आली होती याबद्दल कुणालाही काहीही कल्पना नव्हती। ती अगदी सर्वसामान्य वेशात कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने त्या वस्तीत फिरकत होती। संकेत पाटील यांच्या घराबाहेर ती महिला काही वेळ थांबली। तिने आजूबाजूला नजर फिरवली। घराचा दरवाजा नुसताच लोटलेला आहे का याची खात्री केली आणि घरातील लोक विश्रांती घेत असतील का याचाही अंदाज घेतला। कोणीही तिच्याकडे लक्ष देत नाहीये हे पाहून तिने हलकेच दरवाजा ढकलला आणि ती आत शिरली। हा क्षण त्या घरासाठी, त्या कुटुंबासाठी आणि पुढे संपूर्ण परिसरासाठी निर्णायक ठरणार होता, हे मात्र त्यावेळी कुणालाच माहीत नव्हतं। घरात प्रवेश केल्यानंतर त्या महिलेने इकडे तिकडे न बघता थेट देवघराची दिशा पकडली, जणू तिला या घराची आधीच पूर्ण माहिती होती। देवघरात पोहोचल्यावर तिने घाईघाईने इकडे तिकडे न बघता एक एक वस्तू न्याहाळायला सुरुवात केली। पण इथे एक गोष्ट खूप वेगळी घडली, जी नंतर पोलिसांच्याही लक्षात आली आणि तपासाची दिशा पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली। त्या महिलेने देवघरातील सगळ्याच वस्तूंना हात लावला नाही। तिने अत्यंत काळजीपूर्वक आणि नेमकेपणाने फक्त ठराविक वस्तूच निवडल्या। देवघरातील काही सर्वसामान्य वस्तू जशाच्या तशा राहिल्या, पण चांदीच्या मूर्ती आणि सोन्याचा मुकुट मात्र गायब झाला। ही निवड इतकी नेमकी होती की जणू तिला या वस्तूंची किंमत, त्यांचं महत्त्व आणि त्या नेमक्या कुठे ठेवलेल्या आहेत हे आधीपासून माहीत होतं। काही मिनिटातच तिने आपलं काम आटोपलं आणि जितक्या शांतपणे ती घरात आली होती तितक्या शांतपणे ती निघूनही गेली। घरातील कोणालाही, आजूबाजूच्या कोणालाही याची काहीही कल्पना आली नाही। जेव्हा घरातील सदस्य विश्रांतीतून उठले आणि देवघरात गेले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। जिथे रोज मूर्तीसमोर दिवा लावला जायचा, तिथे आता फक्त रिकामी जागा उरली होती। घरातील वातावरण एका क्षणात बदलून गेलं। जो देवघर काही तासांपूर्वी शांतता आणि श्रद्धेचं प्रतीक होता, तोच आता भीती आणि असुरक्षिततेचं कारण बनला। कुटुंबातील सदस्यांनी आधी स्वतःचे डोळे चोळून पुन्हा एकदा खात्री केली, पण सत्य बदलणार नव्हतं। घरातून सुमारे 1,80,000 रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज गायब होता। या घटनेची माहिती लगेचच परिसरात पसरली। शेजारी पाजारी जमा झाली। प्रत्येकजण आपापल्या परीने अंदाज बांधू लागला। कुणी म्हणत होतं हे काम ओळखीच्या माणसाचं असणार, तर कुणाला हे प्रकरण साध्या चोरीपेक्षा वेगळंच काहीतरी वाटत होतं। पण कुटुंबाने वेळ न दवडता स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार जसाच्या तसा सांगितला। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि प्राथमिक तपासाला सुरुवात केली। देवघरातील नेमक्या वस्तूंचं गायब होणं, इतर सामान्य वस्तूंना हात न लावणं ही बाब पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही। यावरून हा गुन्हा करणारी व्यक्ती नवखी नसून अत्यंत सराईत आणि नेमकं लक्ष निवडणारी असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली। एका शांत वस्तीत असल्यामुळे कॅमेऱ्याची संख्या मर्यादित होती, तरीही जे काही फुटेज उपलब्ध होते त्याची बारकाईने तपासणी सुरू झाली। यासोबतच पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली। कुणी अनोळखी व्यक्ती त्या दिवशी आसपास फिरकताना दिसली का याची चौकशी सुरू केली। दिवसामागून दिवस जात होते, पण तपासाला ठोस दिशा मिळत नव्हती। एकीकडे कुटुंबाची अस्वस्थता वाढत होती, तर दुसरीकडे पोलिसांवरचा दबाव। या दरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदारांचा जाळा सक्रिय केला आणि परिसरातील जुन्या रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली। तपास पथकाने मग एक वेगळी रणनीती आखली। देवघरातील वस्तू इतक्या नेमकेपणाने कोण उचलू शकते याचा विचार करताना पोलिसांच्या मनात एक शंका डोकावली की कदाचित या घराची आतली माहिती असणारी व्यक्ती त्यामागे असू शकते। या शंकेवरून पोलिसांनी घराशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींची, ओळखीच्या लोकांची आणि आधी घरात काम केलेल्या व्यक्तींची यादी तयार केली। या तांत्रिक विश्लेषणादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले। मोबाईल लोकेशन, काही फुटेजमधील अस्पष्ट पण महत्त्वाचे तपशील आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास हळूहळू एका विशिष्ट दिशेने सरकू लागला। पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने मग एक सापळा रचला आणि योग्य वेळेची वाट पाहत एका संशयित महिलेला ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला। संशयित महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची कसून चौकशी केली। सुरुवातीला तिने कोणत्याही प्रकारे या घटनेशी आपला संबंध नसल्याचं सांगितलं। ती अगदी शांतपणे आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ लागली, जणू तिला काहीच माहीत नाही। पण पोलिसांच्या अनुभवी नजरेतून तिची अस्वस्थता लपून राहिली नाही। पोलिसांनी तिला समोरासमोर काही ठोस पुरावे दाखवले, तिच्या हालचालींचे तपशील मांडले आणि सलग अनेक 4 तास चौकशी सुरू ठेवली। अखेर तिचा आत्मविश्वास ढासळला आणि तिने आपला गुन्हा कबूल केला। पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे होती, कारण ही महिला कोण होती आणि तिचा त्या घराशी नेमका काय संबंध होता हे समोर आल्यावर पोलीसही स्तब्ध झाले। असं समोर आलं की ही महिला त्या घराशी पूर्णपणे अनोळखी नव्हती। तिला त्या घरातील रचना, देवघराची जागा तसंच घरातील लोकांच्या दिनक्रमाची हितंभूत माहिती होती। हीच माहिती वापरून तिने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही घटना घडवली होती।
देवाच्या मूर्तीसमोर श्रद्धेने हात जोडणारी एक व्यक्ती प्रत्यक्षात त्याच देवघराला लक्ष करून बसली होती. हे सत्य समोर येताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अखेर तिच्याकडून चोरीला गेलेला मौल्यवान ऐवज हस्तगत केला आणि तिच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. या संपूर्ण घटनेने एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली, ती म्हणजे कोणत्याही ओळखीवर, कोणत्याही विश्वासावर डोळे झाकून विसंबून राहणं किती धोकादायक ठरू शकतं. मित्रांनो, अशाच सत्य घटनांवर आधारित रंजक आणि सावध करणाऱ्या कहाण्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.